नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आम्ही 4 रायडर्सनी केलेल्या एका अविस्मरणीय मोटरसायकल प्रवासाबद्दल सांगणार आहे. हा प्रवास आम्ही पुण्याहून सुरू केला आणि कात्रज बोगद्यातून भोर मार्गे साताऱ्याच्या दिशेने निघालो. या सहलीत आम्ही निसर्ग, इतिहास आणि शांततेचा एक सुंदर अनुभव घेतला. निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आली आहे. पावसाळ्यात तर निसर्गाचं सौंदर्य नेहमीच खुलतं. हिरवाई, ऊन पावसाचा लपंडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचं दवबिंदू आणि त्यावर पडलेले सोनेरी किरण आपल्या मनाला नेहमीच मोहवतात. आमचा पहिला स्टॉप होता भोरमधलं नेकलेस पॉईंट. पुण्यापासून अवघ्या 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण त्याच्या खास नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. नीरा आणि गुंजवणी नदीचं वळण वरून पाहिल्यावर जणू हारासारखंच दिसतं, म्हणूनच याला नेकलेस पॉईंट म्हटलं जातं. पावसाळ्यात नदीचा प्रवाह, सभोवतालची हिरवाई आणि डोंगरावरून सरकणारे ढग या दृश्याला अप्रतिम मोहकता देतात. वरच्या टेकड्यावर उभं राहिलं आणि हे दृश्य पाहताना निसर्गाची किमया किती अद्भुत आहे याची जाणीव झाली. यानंतर आम्ही पुढं भाटघर धरणाकडे वळालो. शांतता आणि सौंदर्याचा संगम असलेलं हे ठिकाण खरंच मनाला प्रसन्न करून सोडलं. आयुष्य एकच आहे, ते नुसतं पैसे कमवण्यात नाही तर ते छान फिरण्यातही घालवायला पाहिजे. आयुष्यातले सगळेच धडे शाळेतून शिकायला मिळत नसतात, तर ते काही धडे निसर्गातूनही मिळत असतात. ते घेण्यासाठी घराबाहेर पडायचं. आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास करून निसर्गाला अनुभवण्यात आहे. जीवन हा एक प्रवास आहे, याला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणं जास्त महत्त्वाचं असतं. विशाल पाण्याचा साठा, डोंगर रांगांनी वेढलेलं धरण आणि पाण्यातलं आकाशाचं प्रतिबिंब हे सगळं पाहताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. काही क्षण शांततेत घालवल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवासाशिवाय जीवन हे चवीशिवाय खाण्यासारखं आहे. सर्वात आनंदाचे क्षण मला वाटतं अज्ञात भूमीत निघून जाणं आहे. धरणी माता हिरवा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पाहत असते. डोंगरदऱ्यांमध्ये पडणारा धुवाधार पाऊस, त्यामुळे डोंगर कपारीमधील छोट्या मोठ्या कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहोळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातले रूपांतर, त्याचा झुळझुळणारा खळखळणारा आवाज आपलं मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगरदऱ्यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो हे आपल्याला कळतच नाही. आमचा तिसरा आणि सर्वात शेवटचा टप्पा होता ठोसेघर धबधबा. साताऱ्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक मानला जातो.
साधारण 150 ते 200 मीटर उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्याचा खळखळाट संपूर्ण वातावरण भारावून टाकतो. पावसाळ्यात धबधब्याचा जलप्रवाह अगदी वेगवान होतो आणि भोवतालचा परिसर दाट धुक्यानं आणि हिरवाईनं सजतो. याच कोसळणाऱ्या पाण्याच्या संगीतावर येणारे विविध पशुपक्ष्यांचे आवाज एका वेगळ्याच संगीताची निर्मिती करत होते. त्यातच सदाहरित वृक्षवेलींनी चोहोबाजूंनी दिलेला वेढा, असं हे सारं वातावरण आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं, मन ताजंतवानं करून सोडलं. जर तुम्ही पुण्यातून एक दिवसाची सहल ठरवत असाल तर हा मार्ग नक्की निवडा. मला खात्री आहे की हा प्रवास तुमच्या मनात कायमचं घर करून राहील.